मी तालुका अध्यक्ष गणेश बुधवन आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात पक्ष कार्यालय इथे मीटिंग झाली। या मीटिंग संदर्भात जिल्ह्याचे सतीशराव वाकळे साहेब पूर्ण आमची कमिटी हजर आहे आणि येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकाच्या अनुषंगाने आज 5 ते 6 जिल्हा परिषद सर्कलच्या इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। माळसा सांगी, वजर, वरुड, बोरी, चारठाणा या सर्कलमधून उमेदवारी अर्ज आज दाखल झाला आहे। मी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष या नात्याने 15 तारखेपर्यंत इच्छुक उमेदवारांनी अर्ज पक्ष कार्यालयात दाखल करावे। पुढील शिवाजीराव सांगतात। राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्षा माननीय रेखाताई ठाकूर तसेच पक्षनिरीक्षक माननीय आमचे अशोकभाऊ सोनुने यांच्या आदेशानुसार आज जिंतूर पक्ष कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये परिपूर्ण पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून साधक बाधक चर्चा करण्यात आली असून या चर्चेमधून असं निदर्शनास आलं आहे की येणाऱ्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासंदर्भात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून इच्छुक उमेदवारांमध्ये सांगी महासा गट असेल, त्याच्यानंतर वझर सर्कल असेल, आडगाव सर्कल असेल, बोरी सर्कल, चाठाणा सर्कल वरुड सर्कल इत्यादी सर्कलमधून इच्छुक उमेदवारांनी आपले पक्ष कार्यालयाकडे फॉर्म भरून दिले आहेत आणि येणाऱ्या 15 तारखेपर्यंत आम्ही असं आवाहन करत आहोत की ज्या काही उमेदवारांना उमेदवारी घ्यायची आहे, मागणी करायची आहे, त्यांनी पक्ष कार्यालय येथे आपले विहित नमुन्यात अर्ज पक्ष कार्यालयात सादर करावेत असे मी जिल्हा महासचिव या नात्याने सर्व इच्छुक उमेदवारांना आवाहन करीत आहे। आज दिनांक 13/1/2025 रोजी वंचित बहुजन आघाडी कार्यालय जिंतूर येथे तालुका कार्यकारिणीची बैठक व आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली होती। त्या चर्चेमध्ये आमच्याकडे अनेक इच्छुकांचे फॉर्म आलेले आहेत। त्याच्यामध्ये माळसा सांगी असेल, वरुड असेल, बोरी असेल, आडगाव असेल, चारठाणा असेल, कौसडी असेल व अनेक पंचायत समितीच्या जिल्हा परिषदच्या इच्छुकाने फॉर्म आमच्याकडे अर्ज दाखल केलेले आहेत। त्याच्यामध्ये आम्ही जे इच्छुक चांगलं काम असेल त्या इच्छुकाला आम्ही संधी 100% देणार आहोत आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा असं आवाहन करेल की ज्या कोणाला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी हवी असेल, त्यांना उमेदवारी लढवायची असेल, अशा युवक असतील, महिला असतील, तरुण असतील, यांनी जास्तीत जास्त संख्येनं आम्ही युवकांना पण संधी देणार आहोत। तरी वंचित बहुजन आघाडी कार्यालय जिंतूर जे इथं संपर्क साधून त्यांना आपला अर्ज व आपली माहिती आमच्या तालुका अध्यक्ष गणेशभाऊ बुधवन यांच्याकडे सादर करावं। निश्चित आम्ही त्यांचं उमेदवारीच्या अनुषंगाने त्यांचा विचार करू आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीशीर लढेल असा मी आपल्याला विश्वास देतो आणि तसं आमचं काम चालू आहे आणि आमच्याकडे अनेक खूप दिग्गज पण संपर्कामध्ये आहेत। त्यांचा आमच्या तालुका अध्यक्षांशी संपर्क झालेला आहे। लवकरच वंचित बहुजन आघाडीमध्ये एक चांगल्या दिग्गजांचा प्रवेश वंचित बहुजन आघाडीमध्ये होईल। जास्तच तो OBC समाज, OBC मधले काही दिग्गजांशी आमचं बोलणं चालू आहे आणि तो लवकरच आम्ही त्यांचा प्रवेश वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करू आणि त्यांना योग्य उमेदवारी आम्ही देऊ। मी भास्कर जाधव, जिंतूर तालुका महासचिव। या जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। बराच कालावधीनंतर 3 वर्षानंतर लांबणीवर पडलेल्या शासन ह्या निवडणुका घेत आहे आणि निवडणुकीस सामोरे जाण्याकरता आमच्या पक्षांनी ज्या ज्या उमेदवाराच्या मुलाखती घेतलेल्या आहेत
त्यांना प्राधान्य देऊन पुढची वाटचाल करण्याकरता आम्ही योग्य ती संधी देणार आहोत आणि त्या संधीचा फायदा पब्लिकनी घ्यायला पाहिजे. तो कसा? वंचित बहुजन आघाडी हा पक्ष, या पक्षाकडे जनतेनं कोणत्या रोषनं पाहिलं पाहिजे, जनतेने जागृत होऊन कोणता पक्ष आपल्या हितसंबंधाचे रक्षण करण्याकरता राबतो, रात्रंदिवस कोण काम करतं हे पक्षाची छाननी केली पाहिजे. आणि पक्षाची छाननी केल्यानंतर उमेदवाराची सुद्धा छाननी केली पाहिजे. आणि पक्षाच्या कामकाजावर याच्यावर भर देऊन जागृत मतदारांनी जे पाऊल उचलणार आहात ते आपल्या भविष्यासाठी अग्रणी ठरणार आहे. अग्रणी ठरून पुढच्या पिढीला जे काही तुम्हाला देण्यासाठी अस्तित्वात दिलेल्या घटनेद्वारे हे आतापर्यंत मिळालेलं नाही, हे देण्याचं काम फक्त वंचित बहुजन आघाडीच करतात आणि बाळासाहेबच करतात. एवढंच नाही तर या कालच्या नगर परिषदेच्या नगर पंचायतच्या निवडणुकीमध्ये एवढं मोठं भरघोस यश मिळालेलं आहे. इतक्या ताकदीनिशी जनता वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी भरघोस मताने उमेदवार निवडून देऊन, अध्यक्ष निवडून देऊन अजूनही सुद्धा भरघोस मताने निवडून देतील आणि आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या नेत्याचे हात मजबूत करतील, बळकट करतील. तसेच आपल्या भविष्यासाठी ती बळकटी ठरणार आहे. आपल्या येणाऱ्या पिढीलासुद्धा ती बळकटी उपयोगी पडणार आहे. हे पूर्ण मतदारांनी जाण करून लक्ष करून मतदान केलं पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा प्रयत्न जो मतदाराच्या अधिकाराखाली असतो, जो मतदाराचा अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा वापर योग्य रीतीने करावा असं मी मतदारांना आवाहन करतो. आतापर्यंत जे मतदाराचा अधिकार जो गाजवला तो व्यर्थ गेलेला आहे, मी असं ठामपणे सांगतो. आणि इथून पुढचा मतदाराचा अधिकार आपण योग्य रीतीने वंचित बहुजन आघाडीलाच, गॅस या सिलेंडरलाच मतदान करून आपले हक अधिकार अबाधित राखावं आणि बाळासाहेबांचे हात मजबूत करावं एवढी मी विनंती करतो आणि थांबतो.